आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। फलटणमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या काल केली। महिला डॉक्टरच्या हातावरती अत्याचाराचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता। 4 वेळा अत्याचार झाल्याचा उल्लेख महिला डॉक्टरनं आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमधून केलेला आहे। दरम्यान या पीडितेनं आपल्या हातावरती काय लिहिलं होतं ते आपण पाहतोय। पोलीस निरीक्षक गोपाल बदने यानं माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला। पोलीस प्रशांत बनकर यानं मला सतत मानसिक त्रास दिला। पोलीस निरीक्षक गोपाल बदने यानं 4 वेळा अत्याचार केला असल्याचं सुद्धा तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय। याच्याबद्दल आम्हाला पहिली काहीच माहिती नव्हती, कारण तिने आम्हाला माहिती होऊन दिलंच नाही काहीच। पण तिने एक तिची बहीण आहे मेडिकल डॉक्टर, तिला ती सांगायची वारंवार की माझ्यासोबत असं होतं, डॉक्टरांची पोलिसांचा त्रास, PM करायला मलाच पाठवते, PM असं रिपोर्ट दे, रिपोर्ट तसा दे करून दबाव टाकते, राजकीय ते करते ते असं ती सांगायची। पण इतकं टोकाचं पावलं इतका छळ तिचा होईल आणि करतील हे आम्हाला माहिती नव्हतं नसलं। दरम्यान पोलीस निरीक्षक गोपाल बदने यानं 4 वेळा अत्याचार केला। पोलीस प्रशांत बनकर यानं सतत मानसिक त्रास दिला असं सुद्धा तिनं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलेलं आहे। मात्र याच्यावरती आता अनेक प्रतिक्रिया सुद्धा आता उमटू लागलेल्या आहेत। तेच आपल्या सोबतच्या डॉक्टर सोबत जी काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाळी असती हिच्या सोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे। गुन्हा दाखल तर होईलच त्यांच्यावर, परंतु पहिल्यांदा तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे। कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आहे। फलटणची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं। याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे SP तोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय। FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे। यामध्ये दोन्हीही आरोपींवरती BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे। अशा पद्धतीच्या घटना खऱ्या अर्थाने समाजामध्ये घडूच नाही यासाठीचा प्रयत्न हा पोलिसांचा असतो। पण रक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पोलिसांनीच भक्षक म्हणून जर कोणाच्या हत्येला कारणीभूत होत असतील तर अत्यंत दुर्दैवी आहे, संतापजनक आहे। या आरोपींवरती कठोर कारवाई ही होईलच, यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल। पण खरं डॉक्टरचं आयुष्य जे असतं ते संजीवनी देणं असतं। अशा वेळेला महिला डॉक्टर आत्महत्या करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे असं मला वाटतं। आणि इतकंच नव्हे तर मी असं म्हणेन की या सगळ्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसामध्ये सातत्याने अनेक महिला डॉक्टर्सनी पण कौटुंबिक हिंसाचारामुळे सुद्धा स्वतःच्या त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। तर या गंभीर घटनेची दखल सरकारने घ्यावी। दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। मी एवढंच सांगतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की कुणीही कुठल्याही अगदी पोलीस दलातला जरी कोणी त्याच्यामध्ये समावेश त्याचा असला किंवा त्याचा संशय त्याच्याकडे असला तरी त्याला स्पेअर केलं जाणार नाही। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गुन्हा तर दाखल तातडीने केलाय। SP ना मी सांगितलेलं आहे की ताबडतोब टीम रवाना करा। त्याप्रमाणे पोलिसांची 4 पथकं आणि लोकल क्राईम ब्रांचचे 1 पथक अशी 5 पथकं
या आरोपींना शोधायसाठी या ठिकाणी आपण पाठवलेले आहेत आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर हे आरोपी पकडले जातील. फोरेंसिक जांच होगी, सारी टेस्ट होंगे, और क्योंकि इसमें मीडिया ट्रायल नहीं करना चाहिए, इससे मुझे लगता है, मैं यही कहूंगी कि उस बच्ची को न्याय मिलना चाहिए. एक बच्ची के साथ अगर एक पढ़ी लिखी डॉक्टर जो कितने लोगों की जिंदगी देने का काम करती है, उनके साथ ऐसा होता है तो ये बहुत ही अस्वस्थ करने वाली बात है. मुझे विश्वास है कि गृह मंत्रालय, हमारे मुख्यमंत्री उसमें ध्यान देकर उसको न्याय दिलाएंगे. बाकी चीजें तो जैसे जैसे जांच में आगे आती जाएंगी उस पर पता चलेगा. शायद वहां के गार्डियन मिनिस्टर ने भी कहा है कि इसमें जांच करें. दरम्यान महिला डॉक्टरच्या आत्महत्येची स्वतंत्र चौकशी व्हावी मुंडे आणि बीडची असल्यानं आता वरिष्ठांनी तक्रारी डावलल्यात, तर गंभीर सातारा प्रकरणावरती धनंजय मुंडेंनी आता फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा पाठवणार असल्याचं पोस्टमध्ये आता उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय सध्या सातारा प्रकरणावरती आता धनंजय मुंडेंनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिलेली आहे. एक फेसबुक पोस्ट या संदर्भातली मुंडेंनी लिहिलेली आहे. सोबतच या प्रकरणाकडे सध्या सर्वांनी लक्ष केंद्रित करावं असं सुद्धा मुंडेंनी आपल्या पोस्टमधून म्हटलेलं आहे. आत्महत्येची स्वतंत्र चौकशी व्हावी असा सुद्धा उल्लेख मुंडेंनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केलेला आहे. महिला डॉक्टरनं काल आत्महत्या केली आणि त्यानंतर तिनं आपल्या हातावरती एक सुसाईड नोट लिहिलेली होती. या सुसाईड नोटमध्ये तिच्यावरती करण्यात आलेल्या अत्याचारामध्ये जे कोणी सहभागी होते त्या 2 पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा नावं करण्यात लिहिलेली होती. त्यानंतर या पोलिसांचं सुद्धा निलंबन झालेलं आहे.